मित्रांनो, तुम्ही एक गाणं नक्कीच ऐकलं असेल. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले कधी कुठे कळेना मन वेडे गुंतले. शब्द थोडे इकडे तिकडे झाले असतील, सांभाळून घ्या. पण मी असं अनुभवलं की हे गाणं प्रेयसीपेक्षा स्वतःसाठी जे आहे जास्त तंतोतंत जुळतं. म्हणजे पहा ना, आपला जीवनप्रवास जर पाहिला, बालपण चुटकीसरशी निघून जातं, तरुणपण येतं, मग नोकरी, जबाबदारी, त्यानंतर कामामध्ये आपण गुंतून जातो. स्वतःशी भेटायला आपल्याला वेळ नाही भेटत, बरोबर? आपण वेळच काढत नाही, किंवा या जबाबदाऱ्यामध्ये गुंतून आपल्याला कळतच नाही की आपल्याला काय आवडतं, आपलं मन कुठं रमतं, बरोबर ना? मग ते कोणीही असू शकतो. घरातली जी आहे कमावती स्त्री असू शकते, आपले वडील असू शकतात, आई असू शकते, किंवा आपण स्वतः जबाबदाऱ्या पार पाडताना आपण असू शकतो. आपल्याला वेळच भेटत नाही. तर या प्रवासामध्ये कुठेतरी एक असाच विचार आला की आपणही स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. जे समजा कोणाला फिरायला आवडत असेल तर फिरलं पाहिजे. मनसोक्त प्रत्येक क्षणामध्ये जगता आलं पाहिजे, तर जीवनाला अर्थ राहील ना. नाहीतर एक प्रत्येकाने समाजामध्ये एक प्रवाह निवडून ठेवला आहे, त्याच प्रवाहात आपण जे आहे भरकटण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. आणि म्हणूनच शेवटी सांगू इच्छितो, जगाला जिंकण्याआधी स्वतःला जिंकून घ्या, नाहीतर सगळं जिंकण्यानंतरही प्रवास हा अर्थहीन राहू शकतो. धन्यवाद.